नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर भाग 24. अखिल सकाळी लवकर उठला. वॉकला गार्डन मध्येच गेला. लगेच रूम मध्ये आला. त्याने आवरले, बॅग घेऊन बाहेर आला. तारा उठल्या होत्या. त्यांनी अखिलसाठी कॉफी नाश्ता बनवाला होता. अखिल नाही म्हणत होता. ताराने तरी त्याला खाऊ घातले. मग त्याला जाऊ दिले. अखिल ताराला बाय करून निघून गेला. मुक्ता पण उठली होती. रुपाली आवाज देऊन गेल्या होत्या. मुक्ताने तिचे आवरले होते. रुपालीने नाश्ता बनवला. मुक्ता आली. तिने नाश्ता केला. तोपर्यंत रुपाली तिच्या सोबत बोलत होत्या. मुक्ता सगळे ऐकत होती. मुक्ताचा नाश्ता झाला. गिरीश पण बाहेर आले होते. ते पण मुक्तासोबत बोलत होते. मुक्ता, अखिल निघाला का? त्याचा काय मेसेज आला का? गिरीश म्हणतात. त्यांचा मेसेज आला आहे. आपल्याकडे येत असतील. मुक्ता म्हणते. तुला लागणारे सगळं घेतलं ना? गिरीश म्हणतात. मी सगळं घेतलं आहे. रात्रीपर्यंत तर आम्ही येऊन जाऊ. मुक्ता म्हणते. गाडीचा आवाज येतो. गिरीश दरवाजा उघडतात. अखिल उतरतो. गुड मॉर्निंग अंकल. गिरीश अखिल म्हणतो. गुड मॉर्निंग अखिल. गिरीश म्हणतात. मुक्ता पण बाहेर येते. गुड मॉर्निंग मुक्ता. अखिल म्हणतो. गुड मॉर्निंग सर. मुक्ता म्हणते. मुक्ता बाहेर असताना अखिल म्हणत जा. ऑफिसमध्ये सर म्हणत जा. गिरीश म्हणतात. अखिलला छान वाटले. त्यांना पण वाटत होते मुक्ताने त्याला अखिल म्हटले पाहिजे. त्यांची काही तिला म्हणायची हिंमत झाली नाही. अखिल मनातच म्हणत होता. सर म्हणायची सवय झाली आहे, पण मी प्रयत्न करेल. अखिल म्हणायचा. मुक्ता म्हणते. अखिल तर मुक्ताकडेच बघत असतो. तिने अखिल म्हटले आणि अखिलचं हृदय धडधड करायला लागले. ते कसं नाचत होते, त्याला पण आनंद झाला होता. आलोक अखिलकडे बाल्कनी मधून बघत होता. अखिल मुक्ताकडे कसा बघत आहे? त्याला मुक्ता आवडत असेल का? अखिल मुक्ताला चांगला आहे. अखिल मुलगा चांगला आहे. मुक्ताचे चांगले होत असेल तर चांगलंच आहे. आलोक मनातच म्हणतो. तो पण त्याच्या जवळ येतो. हॅलो अखिल, गुड मॉर्निंग. आलोक म्हणतो. अखिल भानावर येतो. हॅलो आलोक, गुड मॉर्निंग. अखिल म्हणतो. थोडं बोलून अखिल आणि मुक्ता निघून जातात. गिरीश आणि आलोक घरात येतात. आलोक, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. गिरीश म्हणतात. रुपालीला पण हाक मारतात. त्या पण लगेच येतात. डॅड, काय बोलायचे आहे? आलोक म्हणतो. आधी बस, मग ते सांगतो. ते म्हणतात. सागरचा काल कॉल आला होता. त्यांना मुक्ता अखिलसाठी आवडली आहे. मला पण अखिल आवडला आहे. रुपालीला पण अखिल आवडत आहे. गिरीश म्हणतात. अखिल चांगला आहे. फॅमिली पण छान आहे. उषा आता सोडला तर मुक्ताने स्ट्रॉंग व्हायला हवं. कोणी पण येईल आणि तिला बोलून जाईल. मला आवडणार नाही. मला अखिल आवडला आहे. मुक्ता छान सांभाळून घेईल. प्रेम पण करेल. आलोक म्हणतो. एकदा मुक्तासोबत बोलून घेऊ. तिच्यासोबत पण बोलायला पाहिजे ना. ती काय बोलते ते बघू. मग आपण साखर भाऊजींना कॉल करून सगळं सांगू. रुपाली म्हणतात. मॉम, तिला विचारले तर ती नाही बोलेल. तिला आता लग्न करावेसे वाटत नाहीये. कोणीतरी सोबत लागते ना. अखिल मुक्ताची साथ देईल, सोबत राहील. आपल्याला पण डोळ्यासमोर राहील. आपण तिला कधी पण भेटायला जाऊ शकू. तिला आपल्याकडे यायचं असेल तर ती कधी पण येऊ शकते. आलोक म्हणतो. रुपाली आणि गिरीश एकमेकांकडे बघतात. त्यांनी जेवढा विचार केला नव्हता, आलोकने खूप दूरपर्यंत विचार केला होता. तुझं काय म्हणणं आहे? मुक्ताना सांगायचे नाही का? गिरीश म्हणतात. आपण तिला समजवले, आपले बोलणे पटले असे आपण तिच्यासोबत बोलले पाहिजे. आलोक म्हणतो. ती आली की आपण बोलून घेऊ. गिरीश म्हणतात. ओके. मला आज खूप मोठी ऑर्डर पूर्ण करायची आहे. मी रेडी होण्यासाठी जातो. गिरीश म्हणतात. आलोक पण त्याच्या रूम मध्ये निघून जातो. रुपाली नाश्ता गण्याला सांगायला जातात. तारा, अखिल गेला का? सागर म्हणतात. अखिल गेला. त्याला मुक्ताला घ्यायचे होते, त्यानंतर ते जाणार होते. आता निघाले असतील. तारा म्हणतात. थोड्या वेळाने कॉल करेल. मला आज ऑफिसला लवकर जावं लागेल. त्याचे पण काम बघावे लागेल. सागर म्हणतात. नाश्ता लावायला सांगते. आई बाबा पण बोलवते. पूनम पण येईल. तारा म्हणतात. मॉम आले ग. पूनम म्हणते. आजी आजोबा पण येतात. ते गप्पा मारत नाश्ता करत असतात. मुक्ता खिडकी बाहेर बघत होती. अखिल डोळे बंद करून बसला होता. मुक्ताने अखिल म्हटले. त्याला आता पण कानात ऐकू येत होतं. ते आठवून त्याला छान वाटत होतं. मुक्ताला वाटत होते अखिल झोपला आहे. तिला बोर होत होते. दादा गाणी लावता का? मुक्ता ड्रायव्हरला म्हणते. ड्रायव्हर अखिलला बघतो. अखिल डोळे बंद करून असतो. ड्रायव्हरला पण वाटते अखिल झोपला आहे. ड्रायव्हर गाणी लावतो. मुक्ता गाणी ऐकत असते. ती पण म्हणत असते. तिच्या चेहऱ्यावर खूप छान स्माईल असते.
अखिलने तिच्याकडे बघितले असते. तो पण गाण्यांमध्ये मुक्ता आणि त्याला इमॅजिन करत होता. मस्त डान्स करत होता. मुक्ताच्या मिठीमध्ये असते. छान हसत असते. माझ्यासोबत छान डान्स करत असते. अखिल दिवा स्वप्न बघत होता. आलोक ऑफिसला आला. हिमानी, पूनम पण आल्या होत्या. त्यांचे काम करत होत्या. आलोकला स्टाफ गुड मॉर्निंग विश करत होता. आलोक पण स्टाफला गुड मॉर्निंग विश करत होता. त्याच्या कॅबिन मध्ये निघून जातो. आज पण माझ्याकडे बघितलं नाही. आज हिमानी साडी नेसून आली होती. आलोकने तिच्याकडे बघावे म्हणून पण आलोकने बघितले नाही. तिला खूप राग आला होता. ती रागातच काम करत होती. आलोक कॅबिन मध्ये आला. हिमानीकडे बघत होता. हिमानी साडीमध्ये सुंदर दिसत होती. सुंदर तर ती होतीच. आलोकने बाहेर एकदा पाहिले. आता तिला सारखं बघावंसं वाटत होतं. कॅबिन मधून तो तिलाच बघत होता. आजूबाजूचे पण हिमानीकडे बघत होते. आलोकला राग येत होता. हिमानीने फक्त माझ्यासाठी तयार व्हायला पाहिजे. तिचा पदर उडत होता. पोटाचा भाग दिसत होता. स्टाफ मधील मुलं तिच्याकडे बघत होते. ते आलोकला आवडत नव्हते. त्याने ऑफिस बायला बोलवून फॅन बंद करायला सांगितले. एसीचे टेम्परेचर वाढवायला सांगितले. ऑफिस बॉय पण तिथून निघून गेला. आलोकने सांगितले तसे केले. आपल्याला कामाला निघून गेला. हिमानीने शिवलेस ब्लाऊज घातले होते. साडी पण प्लेन रेड रंगाची होती. तिला थंडी वाजायला लागली. तिला राग तर येतच होता. आता त्यात भर पडली होती. ती आलोकच्या कॅबिन कडे गेली. मे आय कम इन सर? हिमानी म्हणते. येस कम इन, आलोक म्हणतो. हिमानी आतमध्ये येते. काहीच विचार करत नाही. आलोकच्या मांडीवर जाऊन बसते. त्याला मिठी मारते. आता तिला बरं वाटत होते. तिला खूप थंडी वाजत होती. आता तिला आलोकच्या मिठीत थंडी वाजत नव्हती. आलोक तर आवर्जून तिच्याकडे बघत होता. हिमानीने मिठी मारली. त्याला पण आवडले होते. पण राग दाखवायचा होता. तिला बाजूला केले. मिस हिमानी, हे काय होतं? असं कोणी येऊन मिठी मारतं का? तुम्हाला काम नाही आहे का? आलोक रागाचे नाटक करत म्हणत होता. तुम्ही फॅन बंद करून एसी का फुल केला? थंडी वाजायला लागली होती. हिमानी म्हणते. आलोक आता हिमानी जवळून बघत होता. हिमानी खूप सुंदर दिसत होती. त्याची पापणी पण हलत नव्हती. हिमानीला लाजल्यासारखं वाटत होतं. आलोकची नजर सतत तिच्यावर होती. आलोक भानावर आला. आज काय फॅशन शो होता का? तुम्ही ऑफिसला अशा आले आहे? आलोक म्हणतो. मी जेव्हा तयार होऊन आली त्यासाठी साडी नेसून आली. तयार पण त्यांना समजलं नाही आहे का? हिमानी मनातच विचार करते. रागात केंबीर बाहेर निघून जाते. मुक्ता आणि अखिल पुण्याला पोहोचले होते. मुक्ताला भूक लागली होती. अखिलला कसे सांगू? ती विचार करत होती. अखिल मुक्ताकडे बघतो. मुक्ता कसला विचार करत असेल? तिला भूक लागली असेल का? अखिल विचार करतो. मुक्ता जेवण करायचे का? मग आपण साईटवर जाऊ. अखिल म्हणतो. येस सर. मुक्ता म्हणते. मुक्ता अखिल म्हटले तरी चालेल. गिरीश अंकलने सांगितलं होतं ना? गिरीश म्हणतो. अरे यार, अखिल म्हणतो. मला थोडा वेळ लागेल. मी म्हणत जाईल. मुक्ता म्हणते. अखिल स्माईल करतो. ड्रायव्हरला सांगतो. हॉटेल दिसल्यावर गाडी थांबवा. अखिल म्हणतो. ड्रायव्हर फक्त मान हलवतो. मुक्ता एक विचारू का? अखिल म्हणतो. अखिल विचारताना मुक्ता म्हणते. वा वा, तुझ्या मुखातून माझं नाव खूप छान वाटते. तुम्ही आम्ही का? अरे तुरे करू शकते. अखिल म्हणतो. अखिल म्हटले. अरे तुरे नाही जमणार. माझ्यापेक्षा मोठे आहे. तेवढा मान तर मी दिलाच पाहिजे. मुक्ता म्हणते. बरं तुला वाटेल तसे. अखिल म्हणतो. काही विचारायचं होतं ते विचारा ना. मुक्ता म्हणते. तुझं काही स्वप्न नव्हते का? तुला तुझे काही करायचे नव्हते का? अखिल म्हणतो. मुक्ता विचार करायला लागली. मुक्ता काय विचार करत आहे? अखिल म्हणतो. माझे असे काही स्वप्न नव्हते. डॅडच्या कंपनीत काम करायचे होते. डॅडला मदत करायची होती. मी डॅडच्या ऑफिसमध्ये काही केलं नाही. जे करायला नको होते ते करून बसली. मुक्ता म्हणते. मुक्ता आता ते आठवून काय फायदा होणार आहे? आता पुढे जायचे, मस्त आनंदी राहायचे. अखिल म्हणतो. प्रयत्न करत आहे. आठवणी त्या तर काही विसरता येत नाही. मुक्ता म्हणते. तू लग्नाचा विचार केला नाही का? नाही केला. मुक्ता म्हणते. ओके. थोडा वेळ कोणीच बोललं नाही. ड्रायव्हर गाडी बाजूला घेतली. तिथं हॉटेल आले होते. अखिल आजूबाजूला बघतो. तिथं छान हॉटेल होतं. मुक्ता हॉटेल आले. अखिल म्हणतो. गाडीतून खाली उतरतो. मुक्ता पण उतरते. ते हॉटेलमध्ये जातात. मॅनेजर लगेच अखिल जवळ येतो.
अखिल सोबत बोलतो. अखिल त्यांना सांगतो लंच करायचे आहे. मॅनेजर त्यांना एक टेबल खाली असतो तिथे बसायला सांगतो. दोघं पण बसतात. मुक्त हॉटेल बघत असते. हॉटेल रूम पण असतात. ज्यांना तिथं राहायचं असेल ते राहू पण शकतात. छान गार्डन होते. मुलं खेळत होते. मुक्ता सगळं बघत होती. तिला ते हॉटेल खूप आवडले होते. मुक्ता काय खाणार? अखिल म्हणतो. काही पण मागवा. तुम्ही मागवणार त्यातले थोडे खाईल. मुक्ता म्हणते, थोडंच का खायचे आहे? काही प्रॉब्लेम आहे का? अखिल म्हणतो. मुक्ता हसायला लागते. अखिल तिच्याकडे बघत असतो. कधीतरी हसते, कधी सुंदर दिसते. तिची स्वप्न उफ. तिची स्माईल उफ. अखिल मनातच म्हणतो. मुक्ता अशीच हसत राहा. अखिल म्हणतो. मुक्ता शांत होते. मुक्ता जुन्या गोष्टी विसरायला शिक. तुला आवडेल ते माझ्यासोबत मैत्री करू शकते? अखिल म्हणतो. आपण खरंच जुन्या जखमा विसरू शकतो का? आपल्यासोबत काय झाले ते कसं विसरायचे? आपल्यामुळे मॉम डॅडला त्रास झाला. आलोक माझ्यासोबत अजून बोलत नाहीये. आधी आम्ही खूप मस्ती करत होतो. मॉम आम्हाला ओरडत असायची. आता घरात खूप शांतता असते. आलोक खूप मस्ती करायचा. तायडे म्हणायचा. आता मुक्ता म्हणतो. ती बोलत होती. अखिल तिचे ऐकत होता. मुक्ता, मी आलोक सोबत बोलू का? तू अशी नाराज नको होत जाऊ. तू असताना छान दिसते. अखिल म्हणतो. मुक्ता स्माईल देते. तुम्ही आलोक सोबत नका बोलू. त्याला आवडणार नाही. मी चांगले राहायचा प्रयत्न करेल. मुक्ता म्हणते. अखिल बोलले की वेटर ऑर्डर घ्यायला येतो. अखिल ऑर्डर देतो. मुक्ता सोबत बोलत होता. मुक्ता पण त्याच्यासोबत मनमोकळे गप्पा मारत होती. अखिलला पण छान वाटले. त्यांची ऑर्डर येते. ते जेवण करून घेतात. अखिल बिल पे करतो. ड्रायव्हरला कॉल करून बोलवून घेतो. मुक्ता फ्रेश होऊन येते. ड्रायव्हर पण येतो. ते साईट वर जायला निघतात. हिमानी बाहेर जाते. परत केबिन मध्ये येते. आता विचारत नाही. डायरेक्ट केबिन मध्ये येते. आलोक तिच्याकडे बघतो. ती आलोक जवळ येते. आलोकच्या गालावर होठ ठेवते. हवा सारखी केबिन मध्ये निघून जाते. आलोक गालावर हात लावून हिमानीला जाताना बघत होता. ही मुलगी मला वेड करून सोडेल. हे काय होतं? आलोक किती वेळ तसाच उभा होता. फोन वाजला तेव्हा तो भानावर आला. कॉल रिसीव्ह केला. हिमानी साडी चेंज केली. साधा ड्रेस घातला. तिच्या ड्रेसवर जाऊन बसली. तिला हसायला येत होते. मी खरंच आलोकच्या प्रेमात पडली आहे. हिमानी स्माईल करत होती. लाजत होती. हिमानी, तू वेडी झाली आहे. स्वतःशीच बोलत होती. कामाला लागते. आलोक हिमानीला बघत काम करत होता. माझ्यासाठी साडी नेसून आली होती. आलोक हसतो. आता चेंज करून आली. खरंच वेडी आहे. आता मी पण वेडा होईल. मला असे वाटतंय. आलोक म्हणतो. मुक्ता आणि अखिल साईटवर पोचले होते. काम चालू होतं. मुक्ता आजूबाजूला बघत होती. अखिल मॅनेजर सोबत बोलत होता. मॅनेजर सगळं अखिलला सांगत होता. किती वेळ ते दोघं बोलत होते. मुक्ताला कोणीतरी बघत होतं. मुक्ताला कोण बघत आहे नंतर समजेलच. अखिलने माल पण बघून घेतला. काम छान चालू होतं. मुक्ता पण अखिल जवळ जाते. अखिल त्याच्यासोबत बोलून घेतो. मॅनेजर त्याला बसायला सांगतो. त्याच्यासाठी कॉपी मागवतो. ते कॉपी घेतात. सर, तुमच्या राहायची सोय करायची आहे का? मॅनेजर म्हणतो. आता आम्ही निघणार आहे. आता निघलो तर रात्री पोहोचून जाऊ. अखिल म्हणतो. ओके. मुक्ता अखिल हाक मारतो. मुक्ता अखिल जवळ येत असते. तिचे खाली लक्ष नसते. वीट असते. तिचा पाय अडकतो. ती पडणार असते. तिने अखिलला पकडून घेतले. अखिल पण मुक्ताकडे बघतो. मुक्ता त्या वीटकडे बघत असते. तिने अखिलचा हात पकडलेला आहे हे तिच्या लक्षातच नसते. मुक्ता खाली बघत चल. पडली असती तर तुला लागले असते ना? अखिल म्हणतो. तुम्ही हाक मारली मी लगेच आले. मुक्ता म्हणते. आता खाली बघून चल. अखिल म्हणतो. मुक्ता मान हलवते. आता तिला आठवते आपण अखिलचा हात पकडला आहे. ती लगेचच सोडून देते. आता मला पुढच्या वेळेस तुमच्या सरांसोबत बोलायचं आहे. अखिल म्हणतो. मी त्यांना सांगेल तुम्हाला कॉल करायला. मॅनेजर म्हणतो. ओके, आता आम्ही निघतो. अखिल म्हणतो. मुक्ता आणि अखिल जायला निघतात. ड्रायव्हर गाडी घेऊन येतो. अखिल आणि मुक्ता गाडीत बसतात. घरी जायला निघतात. हिमानी परत आलोक समोर आली नाही. जेव्हा तिने जे केले तिच्या लक्षात आले. मी काय केले? आलोकला काय वाटलं असेल? ही मुलगी कशी आहे? हिमानी विचार करत होती. पूनम तिच्याकडे आली. हिमानी, निघायचे नाही का? ती म्हणते. आता निघते. हिमानी म्हणते. दोघी पण सोबत निघतात. आलोक घरी पोहोचतो.
तो घरी आल्यावर त्याला रुपाली समोर लागते. ती रुपालीला हाक मारतो. रुपाली पण लगेच बाहेर येतात. "आलोक, मी घरीच आहे. तू आल्याबरोबर मला का हाक मारतो?" रुपाली म्हणतात, "मला दिवसा तुझी खूप आठवण येते. घरी आल्यावर मला तू समोर पाहिजे." आलोक म्हणतो. रुपाली आलोकला मिठीत मारतात. "माझं शहाणं बाळ आहे. फ्रेश होऊ नये. कॉफी करायला सांगते." रुपाली म्हणतात. आलोक फ्रेश होण्यासाठी जात असतो. थांबतो. "मॉम, मुक्ता कधी येणार आहे? निघाली का? काही फोन आला होता का?" आलोक म्हणतो. "तिचा कॉल आला होता. निघाले आहे. रात्री येईल." रुपाली म्हणतात. आलोक फ्रेश होण्यासाठी निघून जातो. रुपाली पण किचन मध्ये निघून जातात. पुढील भागात अखिल आणि मुक्ता रात्री घरी येतील का? मुक्ताला बघणार कोण असेल? हिमानी आलोक आता काय करतील? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा जखमांवरील फुंकर. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.